चला तर आज बनवू मराठी झेस्ट रेसिपी कोल्हापुरी मिसळपाव। सुरुवातीला आपण वाटणासाठी करायचं आहे। एक मोठा कांदा तेलामध्ये भाजून, थोडे खोबरे, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर फोडणीसाठी जिरे, कांदा लसूण मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि मीठ घ्यायचं आहे। नंतर थोडंसं आपण शिजवलेले मूगही घेतो आहोत, थोडी हळद टाकून, आणि आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता कृती बघू। तेलामध्ये गरम करून थोडं तेल जास्त घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे। सुरुवातीला मोहरी आणि जिरे घालू। त्यानंतर हे सर्व वाटण त्यामध्ये मिक्स करून घेऊ। चांगलं परतून घ्यायचं आहे, थोडं खरपूस हलवत राहायला हवे, कारण खोबरं जळू नये म्हणून। थोडंसं तेलाचं तवंग सुटला पाहिजे। एक झाकण काढून घेऊयात। एक वाफ आल्यावरती गॅस कमी करून झाकण काढून घेऊया। त्यामध्ये आपले मसाले सगळे घालायचे आहेत। सुरुवातीला त्यात 1 चमचा हळद, आपला मराठी झेस्ट रणझणीत कांदा लसूण मसाला, काही कलर ॲड केलेला नाही, प्युअर क्वालिटीचा प्रीमियम क्वालिटीचा हा कांदा लसूण मसाला आहे। नंतर थोडेसं अगदी धन जिरे पावडर, चवीपुरते मीठ, बस एवढंच। आणि मग मस्तपैकी त्याला असं फ्राय करून घेऊ। तेल सुटेपर्यंत परतलं की आपण जे मटकी शिजवलेलं पाणी आहे ते याच्यात मिक्स करायचं आहे। जितकं तुम्हाला पातळ हवं असेल तितकं तुम्ही ते पाणी जास्त घाला। पाणी गरम असलं पाहिजे। मी आणखीन थोडं पाणी ॲड करून घेते। तुम्हाला रस्सा जेवढा पातळ हवा आहे तेवढा तुम्ही पातळ करू शकता। एक वाफ उकळी काढून घेऊयात। आता आपला हा रस्सा तयार आहे। बघा मस्त कलर आलेला आहे, वासही अगदी सुंदर येतो। आता मी जी शिजवलेली मटकी आहे ती थोडी थोडी यात टाकते। तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं ते मिक्स करून घ्या। कुणाला कमी आवडतं, कुणाला जास्त आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करून घ्या। आता हा मिसळ रस्सा तयार आहे। आता तुम्हाला फक्त एक थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एक उकळी करू। असं छान तवंग आलेला आहे त्याच्यामध्ये। तर मस्त मिसळपाव तयार आहे। फरसाणबरोबर थोडं कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि पावबरोबर हे आपल्याला एकदम खाण्यासाठी परफेक्ट तयार आहे।